नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. क्रांती दिनाचे औचित्य साधून चिचोंडी पाटील गावात विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणा दिला. सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे क्रांती आंदोलन पार पडले. आंदोलनाची सुरुवात बिरसा मुंडा, शहीद भगतसिंग, एकलव्य, तंट्या मामा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली. ग्रामस्थांनी यावेळी आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. गावात अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या आदिवासी बांधवांकडे रहिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नसल्याने त्यांना सरकारी सुविधा मिळत नाही. स्थानिक प्रशासनानं पंचनामा करून तातडीने रहिवास प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गावातून जाणाऱ्या सुरत चेन्नई महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात सर्वेक्षणातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना अपुरा मोबदला जाहीर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. योग्य पद्धतीने सर्वे करून तातडीने भरपाई देण्याची मागणीही यावेळी केली. ग्रामस्थांनी श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे 6 कोटी रुपये परत मिळावेत यासाठी संचालक मंडळाच्या मालमत्तांचे लिलाव करून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच केळ तलावाची उंची 1 मीटरनं वाढविणे, नगर जामखेड रस्त्यासाठी भूसंपादनातील प्रलंबित बाबी सोडविणे आणि तलाठी कार्यालयातील 188 फेरगहाळ प्रकरणात कारवाई करणे अशा मागण्या या आंदोलनातून मांडण्यात आल्या. यावेळी आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी सरपंच शरद पवार यांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राख्या बांधून शरद पवार यांच्याकडून न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आणि सरपंच शरद पवार यांनी गावातील महिला बहिणींनी बांधलेल्या राखीला न्याय देऊ असा विश्वास व्यक्त केला. नमस्कार. आज ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट रोजी चिचोंडी पाटील येथे आदिवासी दिन साजरा केला आणि आदिवासी दिन साजरा झाल्यानंतर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ग्राम स्वराज्य अभियानातून आम्ही प्रत्येक विषयावर शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्याचबरोबर सर्व प्रश्न शासन दरबारी मांडले आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करून घेण्याची मागणी या ठिकाणी केली. आज क्रांतीदिनी निमित्त या ठिकाणी इंग्रजांना क्रांतीवीरांनी, महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे चिचोंडी पाटील येथील अनेक प्रलंबित प्रश्न या संदर्भात आदिवासी बांधवांना, महिला भगिनींना घरकुल नाही, घरकुलाला असा जागा नाही, अनेकांना या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड नाही, रेशन मिळत नाही, अशा अनेक प्रश्न. त्याचबरोबर श्रीनाथ पतसंस्थेचा अपहाराबद्दल 6 कोटी रुपयाची फसवणूक, सुरत चेन्नई महामार्गासंदर्भात प्रशासनाकडून बेजबाबदारपणे भूसंपादन यासारखे अनेक प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी आवाज उठवला आणि आजच्या क्रांती दिनानिमित्त सर्व बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आज रक्षाबंधन आणि आमच्या आदिवासी महिला भगिनींनी माझ्यावर दृढ विश्वास दाखवत या ठिकाणी भाव या नात्याने सर्वांनी रक्षाबंधन केलं, राखी बांधली. मी या निमित्ताने निश्चित या ठिकाणी यांना न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी आश्वासन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू फुले विचारांवर आम्ही चालणारे. आम्ही निश्चितच यांना न्याय मिळवून देऊ. यांना यांचं घरकुल, यांना यांचा न्याय हक्क या आदिवासी दिनाच्या दिवशी निश्चित मिळवून देऊ अशी ग्वाही देतो. बजरंग बली की. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.